एक खूप कमाल मेसेज होता त्यांचा. असं म्हणणं होतं की हे जर खोटं निघालं, हे जर स्वप्न निघालं तर मी बघणं सोडून देईन, अनफॉलो करीन वगैरे. ह्याची जर का भेट झाली कल्याणीशी उर्फ आनंदीशी, त्याला जर कळलं, मला जर कळलं, तर ह्या गोष्टी जितक्या हाय व्होल्टेज ड्रामा आहेत. प्लस ॲज ॲक्टर्स आम्हाला ते पोर्ट्रे करायला पण मजा येईल. एखाद्या सीनमध्ये जर माझ्याबद्दल कोणी काही वाईट करत असेल किंवा मी दुःखात असेल किंवा रडत बिडत असेल ना, आणि मला जर 7 वाजता फोन आला तर मला कळतं की अच्छा आज तो सीन. नमस्कार, मी अंकिता शिंदे. इट्स मज्जामध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत. आज मी आली मन धागा धागा जोडते नव्या या मालिकेच्या सेटवर. आणि जसं की तुम्ही पाहत आहात, या मालिकेत एकानंतर एक ट्विस्ट येत आहेत आणि ज्या जोडीमुळे येत आहे ती जोडी माझ्यासोबत आहे, सुखदा आणि सार्थक. कसे आहात दोघे पण? मस्त 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 एकदम. बरं, कल्याणीची एंट्री झाल्यानंतर सार्थकची काय भूमिका आहे किंवा सार्थक कसा आहे? अजून सार्थकला हे कळलेलं नाही की कल्याणीच आनंदी आहे. सार्थकच्या पॉइंट ऑफ व्ह्यूनी सुखदाची मैत्रीण आहे कल्याणी, जी तिची खूपच क्लोज आहे. आणि आता तुम्ही प्रोमो बघितला असेल की सुखदाचे आईवडील नकार देतात लग्नाला, आणि सुखदाचं असं कन्व्हिक्शन आहे की कल्याणी त्यांना कन्व्हिन्स करू शकते. सो आता ते खूप इंटरेस्टिंग काय म्हणू आपण, ट्विस्ट किंवा तो प्लॉट पॉईंट आता आहे. त्यामुळे सार्थक पण इंटरेस्टेड आहे कल्याणीला भेटायला, की मागच्या वेळेस पण ते हिट अँड मिस झालं की भेटायला गेलो आणि भेट झाली नाही. त्यामुळे बघू, अजून भेट तशा अर्थाने झालेली नाहीये अजून. कल्याणी म्हणजे हिची मैत्रीण असंच आहे सार्थकच्या. अगदीच सार्थक पण ना, सार्थक आणि आनंदी या जोडीचेच इतके फॅन्स आहेत की जेव्हा तो सीन झाला ना, नुसता रुमाल दिलास तू तिला, तेव्हा सुद्धा आय एम शुअर खूप डीएम झाले असतील. मग तुला ते काय डीएम झाले ते तुला शेअर करायला आवडतील का? म्हणजे डीएम कमेंट्स वगैरे बऱ्याच आल्या. त्यातल्या एक खूप कमाल मेसेज होता त्यांचा. असं म्हणणं होतं की हे जर खोटं निघालं, हे जर स्वप्न निघालं तर मी बघणं सोडून देईन, अनफॉलो करीन वगैरे. तर म्हणजे मला हसू आलं, कौतुकही वाटलं. तर मी त्यांना सांगितलं की काही वेळेला जे सिरियलमध्ये कसं उत्कंठा वाढवण्यासाठी थोडं केलं जातं, किंवा काय म्हणू आपण, तो फॉर्मॅटच असा आहे ज्याच्यात एकच समजा कथावस्तू असेल आणि ती वेगवेगळ्या माध्यमात, म्हणजे नाटकात दाखवायची असेल किंवा एकांकिकेत दाखवायची असेल तर ती वेगवेगळ्या पद्धतीने प्रेझेंट होणार. सिनेमामध्ये 3 तासाची ती गोष्ट केली जाणार. तसंच मालिका जेव्हा वर्षभराची असते तेव्हा ती गोष्ट वर्षभर मांडण्यासाठी ती थोडी स्ट्रेच होते. तर तशा पद्धतीचं आहे. पण मला ते खूप छान वाटलं त्यांचं की हे जर खोटं निघालं. आणि असं अशा कमेंट्स ही पावती असते की ते किती हुक्ड आहेत. म्हणजे आता माझी आई पण मला कधी कधी विचारते, उद्या काय होणार आहे सांग ना. सो मला आणि माझा हे रूल आहे की मी घरी कधीच सांगत नाही की काय होणार, म्हणजे घरच्यांना सुद्धा माहिती नसतं. सो बेसिकली आता अभिषेक जे म्हणत होता, ज्या पद्धतीने ऑडियन्स इन्व्हेस्टेड असतं आणि कधी कधी ते असे टोकाची भूमिका घेतात की असं झालं तर मी बघणार नाही. तर त्याचंच उदाहरण माझी आई सुद्धा एकदा मला ती दरवेळेस विचारायची. मी एक दुसरा शो करत होते की नंतर काय होणार आहे, नंतर काय होणार आहे, आणि मी सांगायची नाही. तर ती तिच्या नातेवाईकांना सांगायची काय उपयोग आहे, माझी मुलगी हिरोईन असून त्या शोची मला काहीच कळत नाही. मग एक असा प्लॉट आला जिथे माझ्यासोबत जी काम करत होती तिची डेथ होईल की नाही असा प्रसंग होता. त्या दिवशी आईने मला शपथ घातली, हे बघ मी अस्वस्थ झाली आहे, मला सांग काय ते, कारण मला खरंच झोप लागत नाहीये. सो मग मला तिला सांगावं लागलं. अगदीच. पण ही घरातच तुझा ऑडियन्स आहे असं म्हणायला हरकत नाही. पण सार्थक, तुला असं कधी म्हणजे तुझी आई किंवा बाबा जेव्हा बघतात तुला स्क्रीनवर, तेव्हा त्यांच्या काय रिएक्शन्स असतात? म्हणजे पहिल्यापासून त्यांना एक तर मी लांब राहतो घरापासून, त्यामुळे त्यांना ती बघतानाच ते खूप मिस करत असतात मला असंही. आणि एखाद्या सीनमध्ये जर माझ्याबद्दल कोणी काही वाईट करत असेल किंवा मी दुःखात असेल किंवा रडत बिडत असेल ना, आणि मला जर 7 वाजता फोन आला तर मला कळतं की अच्छा आज तो सीन झालाय. आणि ते असं डायरेक्ट बोलत नाहीत आधी, कसं आहे, काय चालू, झालं का जेवण, असं जनरल एक फक्त की मी ठीक आहे हे करायला. आणि मग नंतर अरे आज ते सीन ते खोटं माहिती आम्हाला, खोटं आहे पण ते आम्हाला वाईट वाटतं, त्रास होता असं वगैरे ते सांगतात. त्यामुळे मला खूप गोड वाटतं ते. त्यांना माझ्यासोबत स्क्रीनवर पण तसं झालेलं बघवत नाही, त्रास होतो बिचारांना. त्यामुळे ते मला ती रिॲक्शन त्यांची जास्त
आवडते असं म्हणेन मी, की त्यांचा लगेच फोन येतो मला सगळे झाले. मे बी ही अगेन तुझ्यासाठी कामाची पोस्ट पावते, कारण जेव्हा त्यांना माहीत असतं की शूटिंग आहे तरी सुद्धा ते बिलीव्ह करतात, ते अभिनयावर असतं. पण आता कुठेतरी लव्ह अँगल सुरू झालाय. आम्ही प्रोमो पाहिला की जिथे तुझी आई नकार देते कारण तो डिवोर्सी आहे. सो पुढे म्हणजे कधी सुरू होणार आहे, किंवा मागे हिने प्रपोज केलेलं सुखदाने, सो आता कधी सुरू होणार आहे, की लग्न होणार आहे की नाही होणार आहे, याबद्दल काय सांगाल? त्याच्यासाठी बघत राहा. 6:30ला. पण त्यामध्ये ड्रामा होणार आहे, पण हा ड्रामाच खूपच इंटरेस्टिंग पॉइंटला आला आहे. म्हणजे एक म्हणतो ना हाय पॉइंट ऑफ द शो, की जिथे तिघांचे कॅरेक्टर्स एक अशा तिन्ही टोकांना आहेत. आणि आता ह्याची जर का भेट झाली कल्याणीशी उर्फ आनंदीशी, त्याला जर कळलं, मला जर कळलं, तर ह्या गोष्टी जितक्या हाय व्होल्टेज ड्रामा आहेत. प्लस ॲज ॲक्टर्स आम्हाला ते पोर्ट्रे करायला पण मजा येईल, कारण ते इमोशन्स, ते नुआन्सेस काढायला, कारण अंडर करंट्स खूप आहेत, लेअरिंग खूप करता येईल. सो मी कसं वळवलं बघ तुझं उत्तर, सांगितलं नाही काय. पण खरंच खूप इंटरेस्टिंग सिच्युएशन क्रिएट झालेली आहे. कारण अगेन त्या प्रोमोमध्येच मी आईला म्हणतो की तू हेच केलं होतंस आनंदीच्या बाबतीत, मग तू ह्याच कारणावरनं तिला नकार दिला होतास. त्यामुळे आता सुखदाचे आई वडील पण तेच करतायत, जे बरोबर आहे. तू त्यांना नाही दोष देऊ शकत. आणि तिला पण आता ते होतं. आणि एकीकडे आनंदीला जायला भाग पाडले आईनीच, त्यामुळे तिला ते गिल्ट आता अजून खातंय की मी ह्या कारणावरनं हे केलं. आणि आता तेच घडतंय माझ्या मुलाच्या बाबतीत. ती बोलू पण शकत नाहीये ते. आणि सिच्युएशन अशी की आता सुखदाला असं वाटतं की कल्याणीच कन्व्हिन्स करू शकते आई बाबांना. सो ही किती इंटरेस्टिंग सिच्युएशन आहे. ज्या मुलीचं ह्याच्यावर जीवापाड प्रेम आहे, दोघांचं एकमेकांवर आहे, तिलाच ते करावं लागणार किंवा नाही ते बघत राहा. पण अभिषेक सार्थकला ना मालिकेमध्ये 2-2 हिरोईन्स आहेत आता, इतक्या छान आणि सुंदर. पण खऱ्या आयुष्यात अभिषेकला कशा प्रकारची मुलगी हवी आहे? बरं झालं स्पेसिफाय केलं. एक बेसिक असतात ना अपेक्षा, किंवा एक हे तरी असावंच बाबा, असं काय? अगेन म्हणजे खरंच अजिबात अशी काही चेकलिस्ट नाही आहे. जी मुलगी आवडेल, जिच्या प्रेमात पडीन, किंवा आणि मेन मला वाटतं कम्फर्ट वाटला पाहिजे. प्रेम इनफ नसतं, कम्फर्ट वाटला पाहिजे. तुम्हाला जज केलं जाणार नाही, किंवा मला काही प्रिटेंड करावं लागणार नाही. असं ज्या रिलेशनशिपमध्ये वाटेल ती माझ्यासाठी मला वाटतं खूप चांगली आयडियल रिलेशनशिप असेल. अशी मुलगी आवडेल मला. शेवटचा आणि महत्त्वाचा प्रश्न, आता पुढे काय होणार आहे मालिकेत? अरे कारण तूच करणार जे काय करणार आहेस. नाही, खूप इंटरेस्टिंग वळणावरती आहे सिरियल आता. आणि जसं मी मगाशी म्हणलं की तिच्या आईवडिलांनी या लग्नाला नकार दिलेला आहे, आणि आता कल्याणीकडे म्हणजे आनंदीकडेच ती जाणार आहे तिच्या आईवडिलांना कन्व्हिन्स करण्यासाठी की त्यांना आमच्या लग्नासाठी तयार कर. आणि त्यात आता तो ट्विस्ट आहे की कल्याणीला कळेल की आनंदीला कळेल का की सार्थकच आहे तिचा बॉयफ्रेंड, किंवा तिचं ज्याच्याशी लग्न ठरलं तो सार्थकच आहे. आणि ती काय करेल पुढे, कारण ती तिच्या घरी कळलेलं आहे की ती कुठे आहे, काय आहे. अण्णांना किंवा मनोजला वगैरे कळलंय, पण तिने त्यांनाही सांगितलं की मी येणार नाही तिथे, किंवा तुम्ही कोणाला सांगू नका. हे पण खूप इंटरेस्टिंग, ते छान हे आलेलं की अण्णा आणि मला कन्व्हिन्स करतात की तू आता मूव ऑन हो, तू लग्न कर वगैरे. आणि ज्या दिवशी त्यांना कळतं, त्यांना मला सांगायचं असतं, त्या दिवशी मीच त्यांना सांगतो की ठीक आहे, मी तुमचा सल्ला ऐकलाय आणि आता मी सुखदासोबत लग्न करतो. त्यामुळे ते खूप काय म्हणू, खूप छान कॉन्फ्लिक्ट तयार झालाय, आणि त्याच दिशेने आता जाईल पुढे सिरियल. आणि ऑडियन्ससाठी कदाचित जर ते आनंदीचे कट्टर फॅन असतील तर थोडंसं इमोशनल सुद्धा असू शकतं. पण थँक्यू सो मच, आणि आम्ही सुद्धा उत्सुक आहोत की नक्की काय होणार आहे. थँक्यू सो मच, आणि तुम्हाला खूप खूप साऱ्या शुभेच्छा. थँक्यू सो मच. मराठी चित्रपटसृष्टीमधील लेटेस्ट अपडेट, ओरिजिनल वेब सिरीज, शोज, गाणी आणि एंटरटेनमेंटसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकन दाबायला विसरू नका.